महोदय, माझे मंत्री महोदयांना दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत. अर्थात देतो अनेक वर्ष आपण ऐकत असतो की सीसीटीव्ही लावलेत, ऑनलाईन फाईन वगैरे आहे. पण इथे परिवहन मंत्री देखील आहेत, गृहमंत्री देखील आहेत. मी दोन्ही मंत्री महोदयांना विचारीन की आज जी गरज आहे ती कायद्याच्या धाकाची आहे. जे आपण फिजिकल ट्रॅफिक पोलीस बघायचो रस्त्यावर, एक कायद्याचा धाक असायचा, लोकांना भीती असायची. ती भीती गेलेली. हल्ली आपण कोस्टल रोड बघा, कोणी रिव्हर्समध्ये येतं, कोणी उलटं चालवतं, मरीन ड्राईव्हर असेल, कुठच्याही छोट्या मोठ्या रस्त्यांवर. तर ट्रॅफिक पोलीस आपण तैनात करून कायद्याचा धाक वाढवणार आहात का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेनल्टी आपण वाढवणार आहात का? कारण आज 50-100 रुपये देऊन कोणी निघून जातं. ती पेनल्टी, फाईन देखील वाढवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कायदा तोडण्यातच भीती वाटेल. असं मी दोन्ही मंत्री महोदयांना विनंती देखील करेन आणि प्रश्न देखील विचारेन. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नाला उत्तर देणारा मला खूप समाधान वाटतंय की अतिशय चांगला प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे. मुंबईमध्ये हे अपघातांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ही वस्तुस्थिती सुद्धा नाकारता येणार नाही की ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं असल्या कारणानं ते अपघात वारंवार घडत चाललेले होते आणि जे ड्रायव्हर्स आहेत त्यांना बिलकुल कुणाची भीती नाही अशा प्रकारे ते बेदरकारपणे वाहनं चालवत होते. आणि शहरी भागामध्ये म्हणजे मुंबई, ठाणे, पुणे ह्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे ड्रिंक अँड ड्राईव्ह बरोबर आपण आपले पोलीस ड्रिंक अँड ड्राईव्हची तपासणी करतात, परंतु पुढे गेल्यानंतर ते ड्रिंक अँड ड्राईव्ह मध्ये ते सापडत नाहीत. याचं दुसरं कारण असं आहे की कदाचित त्यांनी ड्रग्सचं पण सेवन केलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याकडे जे मशीन्स आहेत ते ड्रिंक अँड ड्राईव्हच्या मशीन्स आहेत, परंतु आता पुढल्या काळामध्ये, पुढल्या 3 ते 4 महिन्यामध्ये काळामध्ये, कारण हे तरुणांचं प्रमाण ड्रग्सचं सेवन मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि ते बेदरकारपणे वाहने चालवतात. अध्यक्ष महोदय, परिवहन विभागातर्फे पहिल्यांदा असं घडणार आहे की ड्रिंक अँड ड्राईव्ह बरोबर अल्कोहोल टेस्ट त्यांची करत असताना ड्रग्सचं सेवन केल्याची टेस्ट सुद्धा आपण फार मोठ्या प्रमाणात करतोय आणि तशा प्रकारची मशिनरी आपण विकत घेतोय आणि त्यामुळे हे अपघातांचं प्रमाण कमी होणार आहे. अध्यक्ष महोदय, फक्त माझा प्रश्न फक्त ड्रिंक अँड ड्रायव्हिंग किंवा ड्रग्सचं नाही, तर रॉंग साईड ड्रायव्हिंग असेल, चुकीच्या लेनमध्ये जाणं असेल किंवा रिव्हर्स कधी येणं असेल, जे कायदे कानून आहेत ते न पाळणं, ह्याच्यावरनं देखील आहे. तर ओव्हरऑल स्कोपमध्ये जो प्रश्न तो आहे. शहरी भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे पोलिसांची कामगिरी ती आमच्या खात्याची कामगिरी नाही, परंतु पोलिसांची कामगिरी बजावत असताना आम्ही भविष्यामध्ये सुद्धा AI टेक्नॉलॉजीचा वापर करून, अध्यक्ष महोदय, काय होतं की आता कुठल्याही रस्त्यावरनं बेदरकारपणे वाहन चालवत असताना 80चा स्पीड, 100चा स्पीड हे त्यांना नंतर जी गाडी पासिंगला जाते त्यावेळेस त्यांना तो दंड आकारला जातो, परंतु तोपर्यंत ते दंड ते नंतरच्या नंतर बघू अशा पद्धतीने ते वाहन चालवत असतात. AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून प्रत्येक वाहन चालकाला ती एक आपली जशी शिडी असते त्या पद्धतीने त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही नियम बाह्य रीतीने गाडी चालवत आहात, तुम्हाला 2000 दंड भरावा लागेल आणि तो भरला नाही 1 आठवड्याच्या तर तुमच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचं पुढे चाललोय. अध्यक्ष.